नमस्कार मंडळी, आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण राशी, नक्षत्र आणि त्यांचे चरण स्वामी बघूया. राशी 12 आहेत, नक्षत्र 27 आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशी यांचे स्वामी पाहूया. मंगळ मेषेचा, शुक्र वृषभेचा, बुध मिथुनेचा, चंद्र कर्केचा स्वामी. रवी सिंहेचा, बुध कन्येचा, शुक्र तुळेचा, मंगळ वृश्चिकेचा स्वामी. गुरु धनुचा, शनी मकरेचा, परत शनी कुंभेचा आणि शेवटच्या मीन राशीचा स्वामी गुरु आहे. हे झाले राशी आणि त्यांचे स्वामी. आता नक्षत्र आणि स्वामी पाहण्यापेक्षा आधी आपण नक्षत्र चरण स्वामी पाहूया, कारण ते याच क्रमाने येतात म्हणून. नक्षत्रांचे चरण एकूण 108 आहेत, मेषेपासून रेवतीपर्यंत. तर ह्या नक्षत्र चरणांची सुरुवात राशीच्या ज्या स्वामी आहेत त्यांच्या क्रमाने सुरू होते. म्हणजे 27 नक्षत्र अश्विनी ते रेवती अशी धरायची आहेत आपल्याला. अश्विनी नक्षत्राचा स्वामी आहे मंगळ, भरणीचा शुक्र, अश्विनी नक्षत्राच्या 4 चरणांचं स्वामी सांगतो. मंगळ, शुक्र, बुध, चंद्र. भरणीच्या 4 नक्षत्रांचे स्वामी रवी, बुध, शुक्र, मंगळ. म्हणजे राशींचे जे स्वामी तेच अनुक्रमे पहिल्या चरणापासून 108व्या चरणापर्यंत सारख्या क्रमाने आले आहेत. ते मंगळ, शुक्र, बुध, चंद्र, रवी, बुध शुक्र मंगळ, गुरु शनी गुरु. हे ते 12 राशींचे 12 चरणांचे पहिल्या म्हणजे अश्विनी ते कृत्तिका नक्षत्रापर्यंतचे स्वामी आहेत. याच क्रमाने हे पुढे पुनरावृत्त होतात शेवटच्या रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणापर्यंत. आता नक्षत्रांचे आणि राशींचे स्वामी पाहिले. आता आपण चरण स्वामी आणि नक्षत्र स्वामीमध्ये काय फरक आहे तो पाहू. नक्षत्र, सूर्य हा प्रथम ग्रह किंवा स्वतः स्वयंप्रकाशित तारा असल्यामुळे त्याला महत्त्व दिलं आहे. आणि या ज्योतिषशास्त्राप्रमाणे सूर्याला कृत्तिका नक्षत्र दिलं आहे. म्हणून कृत्तिकेचा स्वामी रवी आणि यांची अनुक्रमता अशी आहे रसो ममरा गुशबुकेशु. पुन्हा सांगतो, रसोमम्रा गुशबुकेशु. म्हणजे कृत्तिकेचा रवी, रोहिणीचा चंद्र, मृगाचा मंगळ, आर्द्राचा राहू, पुनर्वसूचा गुरु, पुष्यचा शनी, आश्लेषाचा बुध, नंतरचं आपलं नक्षत्र येत आहे मघा. मघाचा केतू, पूर्वाचा शुक्र, उत्तराचा रवी, हस्तचा चंद्र, चित्राचा मंगळ, स्वातीचा राहू, विशाखाचा गुरु, अनुराधाचा शनी, ज्येष्ठाचा बुध, मुळेचा केतू, पूर्वाषाढाचा शुक्र, उत्तराषाढाचा रवी, श्रवणचा चंद्र, धनिष्ठाचा मंगळ, शततारकाचा राहू, पूर्व भाद्रपदाचा गुरु, उत्तर भाद्रपदाचा शनी आणि रेवतीचा बुध, अश्विनीचा केतू आणि शेवटचं भरणी नक्षत्र त्याचा स्वामी शुक्र. या 27 नक्षत्र आणि नवग्रहातून एक लक्षात आलं असेल की प्रत्येक ग्रहाला 3-3 नक्षत्र दिली आहेत.
ती 3-3 नक्षत्र त्याच्या आधिपत्याखाली येणारी ही अशी आहे. रवीची 3 नक्षत्र कृत्तिका, उत्तरा आणि उत्तराषाढा. चंद्राची 3 नक्षत्र रोहिणी, हस्त आणि श्रवण. राहूची 3 नक्षत्र मंगळाची 3 नक्षत्र मृग, चित्रा आणि धनिष्ठा. राहूची 3 नक्षत्र आर्द्रा, स्वाती आणि शततारका. गुरुची 3 नक्षत्र पुनर्वसू, विशाखा आणि पूर्वा भाद्रपदा. शनीची 3 नक्षत्र पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा. बुधाची 3 नक्षत्र आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती. केतूची 3 नक्षत्र अश्विनी, मघा आणि मूळ. शुक्राची 3 नक्षत्र भरणी, पूर्वा आणि पूर्वाषाढा. ही 12 राशी, नवग्रह आणि त्यांचे 12 राशी आणि नक्षत्र चरण स्वामी आज सांगितले आहेत. व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.